नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयाचे प्रकरण 7वे खडक व खडकांचे प्रकार स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कुठून येते याविषयी माहिती घ्या. उत्तर: नदीमध्ये पाणी सतत वाहत असते. या वाहत्या पाण्यामध्ये नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते. कालांतराने हे खडक फुटतात, त्यांचा भुगा होतो, त्यापासून वाळू तयार होते. तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून नेते, त्यामुळे नदीत फक्त वाळू दिसते. खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य खडकांनी निर्माण केले आहेत? 1. ताजमहल. 2. रायगड किल्ला, लाल किल्ला, वेरूळची लेणी. उत्तर: रायगड किल्ला हा अग्निजन्य खडकाने निर्माण केलेला आहे. फरक नोंदवा. 1. अग्निजन्य खडक व स्तरित खडक यातील फरक स्पष्ट करायला सांगितलेले आहेत. 1. अग्निजन्य खडक वजनाने जड असतात, तर स्तरित खडक हे वजनाने हलके व ठिसूळ असतात. 2. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, तर स्तरित खडकात जीवाश्म आढळतात. बेसॉल्ट, ग्रेनाइट प्रमुख अग्निजन्य खडक आहेत, तर वाळूचा खडक, प्रकाशमान हे स्तरित खडक आहेत. 2. स्तरित खडक व रूपांतरित खडक. 1. स्तरित खडक हे वजनाने हलके व ठिसूळ असतात, तर रूपांतरित खडक वजनाने जड व कठीण असतात. 2. स्तरित खडकात जीवाश्म आढळतात, तर रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. 3. वाळूचा खडक, चुनखडक, प्रकाश्म, प्रवाळ हे स्तरित खडक आहेत, तर हिरा, संगमरवर हे रूपांतरित खडक आहे. पुढील फरक पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 3. अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. 1. अग्निजन्य खडक हे मूळ खडक असतात, तर रूपांतरित खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. 2. बेसॉल्ट व ग्रेनाइट हे अग्निजन्य खडक आहेत, तर नीस, संगमरवर, हिरा हे रूपांतरित खडक आहेत. 3. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर तप्त लावारस थंड होऊन जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनःस्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? 1. मध्य महाराष्ट्रामध्ये. मध्य महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट व ग्रेनाइट हे खडक आढळतात. 2. दक्षिण कोकण. दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्रेनाइट, जांभा खडक आढळतात. 3. विदर्भ. विदर्भात प्रामुख्याने ग्रेनाइट खडक आढळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.